सिमरन सनी सोंधी आणि शबाना सनी सोंधी यांनी सरकारी साक्षीदार होण्यासाठी कोर्टात दाद मागितली। आम्हाला जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या लोकांनी खोटे बोलून अडकवले। आज झालेल्या पत्रकार परिषदेत सिमरन सनी सोंधी आणि तिची आई शबाना सनी सोंधी यांनी आपल्याला चुकीच्या पद्धतीने खोट्या खटल्यात अडकवण्यात आल्याचे कोर्टात दाद मागितली आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी त्यांना खोटे बोलण्यास आणि खोटी साक्ष देण्यास भाग पाडल्याचे त्यांचे म्हणणे आहे। या घटनेने त्रस्त झालेल्या त्यांनी आता सत्य बाहेर काढण्याचा निर्णय घेतला असून या प्रकरणी सरकारी साक्षीदार होण्याची विनंती न्यायालयाला केली आहे। पत्रकार परिषदेत सिमरन आणि शबाना यांनी आपल्यावर केलेले आरोप पूर्णपणे खोटे आणि निराधार असल्याचे सांगितले। त्यांच्या म्हणण्यानुसार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या कुटुंबावर मानसिक दबाव टाकला आणि खोटी FRI दाखल करण्यास भाग पाडले। आता आपल्याला न्याय हवा आहे आणि सत्य समोर आणून खरा न्याय मिळेल अशी आशा असल्याचे या दोघींनी सांगितले। सिमरन आणि शबाना यांनी सांगितले की त्यांनी यापूर्वी जी काही विधाने केली होती ती दबावाखाली दिली होती आणि आता त्यांची चूक सुधारण्यासाठी न्यायालयाची मदत घेत आहोत। या संदर्भात त्यांनी सरकारी साक्षीदार होण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून सत्य समोर आणता येईल आणि ज्यांनी आपल्याला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करता येईल। पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या कुटुंबावर झालेल्या मानसिक आणि भावनिक अत्याचाराचाही उल्लेख केला असून या प्रकरणी न्यायव्यवस्थेकडून लवकरात लवकर न्याय मिळावा आणि त्यांच्या कुटुंबियांना शांती लाभावी अशी अपेक्षा केली आहे। जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या लोकांकडून जीवाला धोका असल्याचा मुद्दा त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे। यावेळी ज्येष्ठ माजी नगरसेवक राजन किणे हे देखील उपस्थित होते। यावेळी नगरसेवक राजन किणे यांनीही पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली। छोटी सी एक गलती हुई थी, पहला घर आके उन लोगों ने वीडियो बनाया फ्लाइंग का बोल के। उसके दूसरे दिन हमारे घर पुलिस आती है तो मैं रौनक शाइस्ता को कॉल लगाती हूँ तो रौनक बोलती है टेंशन मत लो, आव्हाड सर ने बोला है कि पुलिस वालों से मेरी बात हो चुकी है, आप लोगों को कुछ नहीं होगा। लेकिन मैंने उसे रिक्वेस्ट किया कि मुझे मुमरा पुलिस चौकी जाना है, क्यों बुलाया है मुझे? बोले नहीं मत जाओ, कुछ भी नहीं होगा। लेके जाके हम लोगों को एकलांटा बिल्डिंग में 1 महीना पूरा कंटिन्यू वहाँ रखा गया है। उसमें हम लोगों को बहुत तकलीफें मिली है। फिर इस बीच में आता है आव्हाड सर से बात करवाती है रौनक कि माँ जी ये काम करवा दो, 25 लाख रुपए आपको देता हूँ। तो मैंने कहा नहीं, गरीब हूँ, बिकाऊ नहीं हूँ। क्या काम करवाने के लिए बोला? मैडम के ऊपर FIR बना के मेडिकल करवाना, जो कि बच्ची मेरी छोटी थी, कुछ उसका ऐसा था नहीं। इन लोगों ने क्या खेला था क्या नहीं, हम लोगों ने उसमें कुछ नहीं साथ दिया। उसके बाद में जब हमें निकलना था वहाँ से तो इन लोगों ने हमको बोला कि हाई कोर्ट जाके एक पेपर साइन कर दोगे ना, तुम लोग यहाँ से आज़ाद हो जाओगे। तो हाई कोर्ट गए तो उन्होंने एक आधार कार्ड दिया और वहाँ लेके जाके एक साइन लिया। उसके बाद हमें छोड़ दिया और जैसे हमें छोड़ा गया, हम लोग जब बाहर आए हैं तो पता चल रहा है कि किसी के साथ ये हुआ है, जैसे झूठ है ये बातें। तो मैंने DCP सर का रास्ता चुना था, गणेश गावड़े सर जोन 1 के जो हाई कोर्ट से चल रहा था, उनके साथ में मिलके जो सच्चाई थी, जो झूठ था, उसमें मैंने साथ दिया था कि मैडम का ऐसा कुछ नहीं है, मैडम को फंसाया गया है। आज भी जो मैं इधर खड़ी हूँ ना, तो मैं इधर किसी के दबाव में नहीं आके खड़ी हूँ। इन झूठ खेल में मुझे भी फंसाया गया। मैं 2 महीना जेल काट चुकी हूँ। मेरे घर में कोई भी नहीं है, मेरी एक बेटी अकेले रही है, तो उनको भी तो सजा होनी चाहिए ना। क्या गरीब लोगों तुमको क्या स्टेटमेंट देने के लिए कहा था और वहाँ पर क्या स्टेटमेंट दिया? मैडम ये बोलने के लिए कि हाँ मैडम गंदगी का कुछ काम करवाती है। लेकिन जब मैं एरिया में गई हूँ वापस एकलांटा से तो मुझे भी यही बोला गया है। तब मुझे एहसास हुआ कि ये सब क्या किया इन लोगों ने। जब मैं मांग कर रही थी कि मुझे मुमरा चौकी जाना है तो इन लोगों ने मुझे जाने नहीं दिया था। तो मैं यही चाहूंगी, अभी भी यहाँ खड़ी हूँ, मेरे जान को बहुत बड़ा धोखा है मेरी और मेरी बेटियों की, तो रिक्वेस्ट करूंगी मैं। आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण एवढंच की आज 3 वाजता जो जितेंद्र आव्हाड यांच्यावरती पोस्कोचा गुन्हा दाखल झालेला आहे, त्या संदर्भात त्यांनी न्यायालयात अर्ज केलेला आहे की मला या गुन्ह्यामध्ये जामीन मिळावा। पण आमची न्यायालयाला हीच विनंती आहे की या जितेंद्र आव्हाड सारख्या खोट्या माणसाला कोणत्याही प्रकारे जामीन होऊ नये यासाठी आम्ही न्यायालयाला विनंती करतो। की 354चा जो जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता, या गुन्ह्यामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारे म्हणजे गुन्हा काढावा यासाठी त्यांनी एन प्रकारे मॅडमवरती आणि इतर लोकांच्या माध्यमातून खूप प्रेशर आणला होता। नाही हा कदाचित योगायोग असू शकतो, कारण का जितेंद्र आव्हाड यांनी यापूर्वी कधी गुन्हा दाखल होऊन खूप वेळ झालेली आहे।
पण जितेंद्र आव्हाडांनी आज कोर्टात माननीय न्यायालयामध्ये त्यांची आज सुनवाई आहे, त्यासाठी आज पत्रकार परिषद घेण्यासाठी हा योगायोग असू शकतो की विधानसभा आणि याचा काही मेळ नाहीये. फक्त आज न्यायालयात त्याच्या विरोधात जे सुनवाई आहे त्या संदर्भात आम्ही न्यायालयाला विनंती करण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे. त्याच्या माध्यमातून रिजा रशीद यांच्यावर पोस्कोचा गुन्हा दाखल केला आणि तो पोस्कोचा गुन्हा दाखल जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून झाला. या मेन कटाचे सूत्रधार जितेंद्र आव्हाड होते आणि तो गुन्हा माननीय न्यायालयाने खोटा ठरवला. त्या गुन्ह्यामध्ये कोणताही पुरावा नसताना मॅडम यांच्या विरोधात जो पोस्कोचा गुन्हा दाखल झाला होता तो खोटा ठरण्यात आला. त्याच्यात बिसंमती झाली आणि नंतर मग माननीय न्यायालयात मॅडम रिजा रशीद मॅडम यांनी अर्ज केला होता की या संदर्भात ज्या लोकांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आणि तशा प्रकारची ऑर्डर मिळून माननीय न्यायालयाने जितेंद्र आव्हाड आणि त्याचे इतर साथीदार यांच्यावरती 19 साथीदार आहेत त्यांच्यावरती पोस्कोचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि ते सध्या सगळे बाहेर फिरत आहेत. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे अटकेची कारवाई होत नाहीये. अशा प्रकारे आज जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा आज न्यायालयात माननीय 3 वाजता न्यायालयात त्यांचा जामीन अर्जासाठी बेल ऍप्लिकेशन केलेला आहे. तर त्या संदर्भात आम्ही न्यायालयाला विनंती करतो की कोणत्याही प्रकारे जितेंद्र आव्हाड यांना जामीन देण्यात येऊ नये. माननीय न्यायालयाला विनंती.